एक खास टॅलेंट आहे तुझं, पूर्वज. त्याबद्दल प्रेक्षकांना ऐकून घ्यायला आवडेल आणि ऑफकोर्स मी पूर्वजचीच साडी नेसलेली आहे. सो पूर्वज नाव ठेवावंसं का वाटलं तुझ्या या ब्रँडला साडीच्या? आणि स्पेशालिटी काय आहे पूर्वजची? सो पूर्वज मी एकदा ध्यानात होते आणि माझ्यासमोर फ्लॅश झालं पूर्वज. मला हो. कळलंच नाही काय आहे. तर मग एक माझा फ्रेंड होता, तो काहीतरी ब्रँड चालू करणार होता. तर मला असं वाटलं, की हे ब्रँडचं नाव मला त्याच्यासाठी आलंय का? काय मला काही कळलं नाही, की का असं आलंय? सो 1 वर्ष झालं. त्याच्यानंतर कोविड जेव्हा झाला, तेव्हा कोविड झाल्यानंतर आपल्याला जेव्हा परत लग्नाकार्याला बाहेर जायला लागलं, तर मी जेव्हा माझं कपाट 2 वर्ष तर झाली आपण घरीच होतो. हो. मग मी जेव्हा कपाट उघडलं आणि विचार केला, अरे आता ह्याच साड्या परत नेसायच्या, 2 वर्ष अशाच आहेत. मग मी विचार केला नवीन तरी किती घ्यायच्या. सो आहे त्या साड्यामध्ये आपण काय करू शकतो का? सो मला इरकलची मी अतिशय फॅन आहे. इरकली, खण, महाराष्ट्राचे जे आपले दागिने आहेत, त्याची मी खूप फॅन आहे आणि ते मी खूप एक्सटेन्सिव्हली प्रमोट करते. तर त्या मी इरकल 10 साड्या माझ्या काढल्या आणि त्यांना मी क्युरेट केलं. आणि जिथे मी क्युरेट केलं म्हणजे एक विचार टाकला, की बाबा ह्यांना मी कसं वेगळ्या पद्धतीनं नेसू शकते किंवा एक फील डिफरन्स येईल. आणि जेव्हा ती साडी टेलरकडे होती माझ्या, तिथून ती विकली गेली. अचानक टेलरचा मला फोन आला, की "मैडम आपने जो साड़ी दी है, वो ये मैडम को चाहिए." म्हटलं, "तिला सांग अरे माझी साडी आहे ती." आणि मी नुसती क्युरेट मी तिला नवीन बनवून देईन, पण ती माझी आहे ती. स्वतःची. तर ती म्हणे, "नहीं उनको यही चाहिए." आणि मग मला कळलं, "ओह माय गॉड, दिस कॅन बी अ बिझनेस मॉडेल. समबडी इज लाइकिंग माय क्रिएशन." म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. म्हटलं जर लोकांना माझी क्रिएशन आवडतीये, सो व्हाय डोंट आय डू इट? आणि मग मी ती साडी 1,000 ला विकली. 1,000 म्हटलं चलो 1,000 रुपीज आय टेक फ्रॉम हर. पण मला त्या 1,000चा मी एवढी वर्ष नोकरी केली आणि माझा पगार बँकेत आला, त्याचा मला आनंद आनंद नाही झाला. नाही. जो तो 1,000 मला एवढा आनंद झाला, कारण ती माझी स्वतःची बुद्धिमत्ता होती, स्वतःची क्रिएशन होती पॅशन. आणि माझं राईट ब्रेनचं ते क्रिएशन होतं. सो मला खूप आनंद झाला आणि तिथून मी म्हटलं की चला आता हा एक ब्रँड म्हणून आपण एक जर्नी सुरू करूया. आणि मग मला कळलं की अच्छा देवानी मला ते पूर्वज हे नाव दिलेलं. आणि पूर्वजच्या यू वरची तू लाईन बघशील हो. तर तिथे एक असं लाईन आहे नाही, नाही. आणि ती लाईन जुन्या काळी आपण ज्या बायका Yes. लाईन आपण जी ड्रॉ करायचो, आधी आपण गोंदून घ्यायचो, येस. गोंदायचो. तर Yes. ती लाईन आहे. आणि पूर्वज हे नावच असं आहे की जुन्या पिढ्या किंवा जुनी फॅशन, आता जुनी फॅशन किती गेलेली आहे, पण मी परत ती फ्रेश टेबलवर आणते आणि त्या हिशोबाने हे ब्रँड असं सुरू झालेलं आहे. सो इट इज नॉट ओनली अबाउट मी आज जुन्या साड्या, मला आजकाल किती आजीच्या साड्या 80 वर्ष पूर्वीच्या पण येतात माझ्याकडे. हो. तर त्या इथून फाटल्या आहेत, इथून हे झाल्या आहेत, तर त्या सुद्धा तू रिमेक त्या करून सुद्धा मी देतेस. रिवॅम्प करून देते. वॉव! मग बऱ्याच बायका येतात, 50 वर्ष जुनी साडी आहे, माझी साखरपुड्यातली साडी आहे, खचली आहे. मग ती परत देते. म्हणजे अक्षरशः अश्रू येतात. बायका इथे जेव्हा येतात माझ्याकडे, डोळ्यात पाणी भरून येतं त्यांच्या. त्या म्हणतात, की आता मला एवढा आनंद होतो, की आज माझी साखरपुड्याची साडी मी आज 50 वर्षांनी का 60 वर्षांनी परत नेसणार आहे. हो. सो कारण टाकवत नाहीत, देववत नाहीत. सो तो एक आहे. मग नवीन साड्या माझ्या स्वतःच्या डिझाईनच्या असतात. मग मी चोलीजमध्ये सुरू केलं, मग मेन्सवेअरमध्ये सुरू केलं, ओके. मग नलदमयंती सुरू केलं. नलदमयंती म्हणजे मेन आणि वुमेन म्हणजे Women. दोघांचं एकत्र Okay. कॉम्बो क्रिएशन केलं, फॅमिलीचं केलं. सो बरंच असं काय मी करत असते. ओके. आणि ह्या प्रकारे पूर्वज ब्रँड माझं चालू आहे. आणि थ्रू दिस ब्रँड मला हे नक्कीच सांगायला आवडेल की इट इज नॉट अबाउट अर्निंग मनी थ्रू दिस ब्रँड. मला करायचे ते समाजकार्य आणि हा एक ब्रिज आहे माझ्यासाठी. पूर्वज इज अ ब्रिज टू रीच टू द सोसायटी. आज तू इथे आहेस, ब्रँडमुळे तू मला ओळखतेस. आपली ओळख सुद्धा त्या ब्रँडमुळे झाली आहे. सो इट्स अ ब्रिज पोचायला. आणि मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. जसं मी बरेच फॅशन शोज केले ह्या ब्रँड थ्रू आणि ज्याच्याने मी स्पिरिच्युअलिटी प्रमोट करते, भारताची संस्कृती प्रमोट करते. जशी तू म्हणते झेन झी, त्यांच्यासाठी मी फॅशन शोज करते, त्यांना मी मॉडेल्स बनवते. ओके.
त्यांना ते फील करवते की काय. तर मी बरेच फॅशन शोज केले, जसं वारी काढली मी रॅम्पवर आषाढी एकादशीला. मग मी चलो अयोध्या केलं होतं. चलो अयोध्या केलं, Yes. जेजुरी केलं. आता अजून एक माझा आता मनात आहे, अजून एक फॅशन शो करायचा, आणि तो लवकरच होईल असं मला वाटतंय, गणपतीमध्ये. सो बऱ्याच अशा ज्या घडलेल्या गोष्टी, मोहेंजोदारो केलं मी, अजेंठा केला. सो मी असं सीझन्स काढत होते, आणि त्या सीझन्स थ्रू मी पोचवते लोकांपर्यंत ज्या गोष्टी आपल्या पूर्ण डिमिनिश झाल्या आहेत किंवा आता दिसतच नाही, दुर्मिळ गोष्टी. जसं फॉर एक्झाम्पल गंजीफा. गंजीफा हे एक प्लेइंग कार्ड गेम आहे, जो खूप म्हणजे पेशव्यांच्या काळी होता. आता फक्त सावंतवाडीमध्ये ते कार्ड्स बनतात, हाताने बनलेले जातात, आणि त्याचं पेंटिंग हाताने केलं जातं फक्त सावंतवाडी. हे कुणालाही माहिती नाही आहे, आणि ते महाराष्ट्राचं आपलं खूप मोठा इतिहास आहे त्या गंजीफा गेम्समध्ये. तर मी ते ॲमेझॉनवरनं मागवलं गंजीफाचं पॅकेट, त्याच्यावर काय डिझाईन्स आहेत बघितलं, आणि ते अख्खी साडी मी गंजीफावर बनवली. नाईस. सो असं मी, आणि मग त्याच्यावर मग मी भरपूर लिहिलं, पेजवर टाकलं. सो आय ट्राय टू प्रमोट की रिवाईव्ह दी आर्ट अँड द आर्टिस्टन्स. आणि ह्या बरोबर. सगळ्या साड्या हाताने बनलेल्या असतात. तर हँड पेंटिंग्स, पॅचवर, आता तू नेसलेली साडी पॅचवर, किती बायकांनी ह्याच्यावर काम केलं असेल, जे पॅच बनवतात Yes. घरी बसून. सो ह्या मी आय प्रमोट दॅट दोज लेडीज, ज्या घरी बसून कामं करतात. आर्ट आहे त्यांच्यामध्ये, कला आहे. कच्छचं काम मी खूप प्रमोट करते. एक अख्खा कच्छचा सीझन काढला. सो अशा पद्धतीनं भरपूर, म्हणजे स्वतः बरोबर बऱ्याच लोकांना पुढे घेऊन जायचा हा भाव अगदी भरपूर असल्यामुळे मला खूप आनंद होतो जेव्हा माझ्या थ्रू मी कुणापर्यंत पोचू शकते. व्हेरी नाईस.